कधी कधी काय होतं माहिती आहे का? भूक जास्त नसते पण काहीतरी खायचं असतं. मग काय, लगेच उठायचं आणि 2 कांदे कापून घ्यायचे. मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील ही रेसिपी एकदम छान आहे. आणि कांदे ना जेवढे बारीक कापता येतील तेवढे बारीक कापून घ्यायचे बरं का. आणि लगेच एका भांड्यात काढून घ्यायचे. आता एक टोमॅटो घ्यायचं, त्याला सुद्धा असं बारीक कापून घ्यायचं आणि ज्या भांड्यात आपण कांदा काढलाय त्या भांड्यात टाकून द्यायचा. आता कोथिंबीर पण एकदम बारीक कापून घ्यायची आणि द्यायची त्याच्यात टाकून. आता मग घरात आपले उडदाचे पापड असतात ना, बघा ते घ्यायचे आणि तळून घ्यायचे. आता ते तुम्हाला तळायचे नसतील तर भाजून घेतले तरी चालतील बरं का. भाजून घेतले तर डाएटवाल्यांना एकच नंबर. आणि मग हे पापड आहे ना अशा हाताने बारीक चुरून टाकायचे कांदा टोमॅटोमध्ये. आता त्याच्यात नंतर वरून थोडी बारीक शेव टाकून घ्यायची. नसल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त पापड असले तरी छान लागतात. नंतर त्यात मिरची पावडर टाकायची आहे. थोडं मीठ टाकायचं. मीठ थोडं अंदाजानंच टाकायचं बरं का. कारण पापडात आणि शेवमध्ये सुद्धा मीठ असतं. त्यामुळे विचार करून टाकायचं, नाहीतर करताना खारट. आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. मी करते पण तुमच्याच तोंडाला पाणी सुटलं ना. आता हे मिक्स करून झालं ना, लगेच खायला घ्यायचं बरं का. जास्त वेळ करून ठेवायचं नाही, नाहीतर पापड नरम पडून जातात. त्यामुळे जेव्हा खायचे तेव्हाच बनवायचं आणि लगेच खाऊन घ्यायचं. असलं कुरुम कुरुम भारी लागतं आणि टेस्टला तर काय सांगू तुम्हाला. तुम्हालाही असं काही खाऊ वाटलं ना, तर तुम्ही हे नक्की बनवू शकता. एवढं जबरदस्त लागतं ना, तुम्ही एकदा बनवलं ना, तुम्ही नेहमी बनवून खाल. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.